जहाज शिवसेना मुद्रा भद्राय राज्यते. ही राज्यमुद्रा आणि भगवी पताका स्वराज्याच्या संकल्पनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना देणाऱ्या स्वराज्य संकल्पक छत्रपती राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले. खरं तर ज्या मातेने विखुरलेल्या देशबांधवांना एकत्र केलं आणि नांगर हाकणाऱ्या शेतकऱ्याच्या हातामध्ये वेळ काळ आणि परिस्थितीचं भान ठेवून तलवार दिली आणि या मातीमध्ये काम करायचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं स्वराज्य उभं राहावं यासाठी एक नाही तर दोन छत्रपती घडवल्या, त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. खरं तर आकाशापेक्षाही विशाल, सागरापेक्षाही खोल, चंदनापेक्षाही शीतल, गुलाबापेक्षाही कोमल आणि मंदिरा इतकंच पवित्र असं एकमेव चरित्र छत्रपती शिवाजी महाराज. भीमा भामा आणि इंद्राणीच्या काठावर मृत्यूला निजड्या छातीनं सामोरं जाणारा, ज्या राजपुत्राचं नाव घेतलं की आपल्या नसानसातील रक्त खवळायला लागतं, उचलायला लागतं, असा मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात पराक्रमी राजा, स्वराज्य संकल्पक, स्वराज्य निर्माते छत्रपती संभाजीराजे भोसले. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके सारे अनर्थ फक्त एका अविद्येने केले. या शब्दात शिक्षणाचं महत्त्व सांगून रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची सुरुवात करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, विद्येची खरी स्फूर्तिदायिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. मला माझ्या देशाची घटना लिहित असताना कुठल्याही पद्धतीचे कष्ट पडले नाहीत, कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही होती. या शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करणारे परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे रशियाच्या लेनिन चौकापर्यंत गायले, ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. मला माहिती नाही की स्वर्गातनं गंगा पृथ्वीवर आणणारा कोण राजा किंवा कोण हे होतं. भगीरथानं स्वर्गातनं गंगा पृथ्वीवर आणल्या असं आपण म्हणतो, पण आधुनिक युगातला कैलासवासी डॉक्टर व्ही.टी. पाटील नावाचा माणूस यातली ज्ञानगंगा मात्र कोल्हापूरसह माझ्या भुदरगड तालुक्यातल्या वाडी वस्तीपर्यंत पोहोचवतो. या सगळ्या महामानवांना सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या ठिकाणी अभिवादन करतो. आज या माझ्याच संस्थेमध्ये मला बोलण्याची संधी मिळते, हे खरंच मी माझं स्वतःचं महत्भाग्य समजतो. या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या या संस्थेच्या मुख्याध्यापिका, त्याचबरोबर या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर कांतिकुमार पाटील साहेब, या संस्थेचे सचिव डॉक्टर प्राजक्त साहेब, याच निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय चौधरी मॅडम, जेमिनिस मॅडम, आमचे मार्गदर्शक मिठारी सर, पुजारी सर, या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नंदू पाटील सर, रवी सर, ज्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी आपल्यासमोर उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर आत्ता ज्यांचं आपण मनोगत ऐकलं ते माझे मार्गदर्शक कोळेकर सर, या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, आपण सर्वजण. तर असं आपण म्हणतो की एखादं वर्षाचं नियोजन आपल्याला करायचं असेल तर त्यांना धान्य पेरावं, 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर त्यांना फुलांची, फळांची झाडं लावावीत आणि शेकडो वर्षाचं जर नियोजन करायचं असेल तर त्याने विचार पेरावेत. या कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्यांचं मी सर्वप्रथम धन्यवाद देतो की त्यांनी ह्या विचारांचा जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आज आयोजित केला. ज्या मातीवर आज उभा मी ताट ठेवून इमान, असे तो हिमाचल तुझा मला अभिमान. जिंकायला कुणी येतं अजिंक्य ही ठरते, लाख सिकंदर आक्रमकांना पुरून ही उरते, अशा पद्धतीची ही भूमी आहे. खरं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हा तुम्हाला सगळ्यांना अभिमान आहे, पण त्याहीपेक्षा अधिक अभिमान आम्हाला राजमाता जिजाऊंचा आहे, कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा पुत्र आपल्या पोटी जन्माला घातला आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या राजमाता जिजाऊंना जन्म देणारी ही भूमी त्याहीपेक्षा पुण्यवंत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीला सर्वात पहिल्यांदा अभिवादन करतो. निसत्व, निस्तेज आणि मुर्दार झालेल्या समाज मनामध्ये स्वातंत्र्य विचारांचं सिंचन करून या भूमीला स्वराज्योत्सुक बनवताना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून, बारामावळच्या डोंगर दऱ्यातून, कडेकपारीतून आणि परिसरातून फिरताना माणसं मिळवणं, मिळवून जोडणं आणि जोडून स्वराजकामी उभा करणं हा शिवधनुष्य छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या खांद्यावरती लिहिल्या पेलला. आणि हा शिवधनुष्य आपल्या खांद्यावरती पेलत असताना वेळ प्रसंगी स्वतःच्या छातीवरती घाव घेत समाजाच्या उत्थानासाठी धाव घेण्याचं काम अखंडपणाने छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे काळाआड जाऊन आज 350-400 वर्ष झाली तरी सुद्धा इथल्या करोडो लोकांच्या काळजाआड हा राजा जाऊ शकला नाही. कारण काय कारण आहे याचा शोध आणि बोध या व्याख्यानाच्या निमित्तानं आपण सर्वजण घेणार आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराज याने आज सुद्धा आपल्याला त्यांच्या लक्षात आहे, आपले पूर्वज किंवा आपल्या घरातले एखादा कर्ता पुरुष
जो आपल्यातून निघून गेला त्याचं स्मरण आपण 1 ते 2 वर्ष करतो, पण 350-400 वर्ष झाली तरी सुद्धा या माणसाचं स्मरण इथल्या करोडो लोकांच्या काळजामध्ये आहे. याचं काय कारण आहे यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारा एक प्रसंग मी आपल्यासमोर या व्याख्यानाच्या निमित्तानं ठेवतो. कर्मवीर भाऊराव पाटील याने शपथ घेतली होती की माझ्या दाढीमध्ये जेवढी केस आहेत तेवढी बहुजनांची मुलं मी शिकवीन, आणि शिक्षण प्रसाराचं कार्य काकाजींनी केलं. तशाच पद्धतीने कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं. अगदी अनवाणी पायानं शेतातल्या बांधावरच्या एखाद्या मुलाला सुद्धा शाळेमध्ये आणून सोडण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं. त्याच कर्मवीर भाऊराव पाटलांच्या एका महाविद्यालयासाठी लाखभर रुपयांची गरज असते, आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे पैशाच्या स्वरूपातून, देणगीच्या स्वरूपातून ते पैसे गोळा करत असतात. हीच माहिती त्या गावातील सावकारापर्यंत जाऊन पोचते, आणि तो सावकार कर्मवीर भाऊराव पाटलांना निमंत्रण धरतो की तुम्हाला या पैशाची मी तुम्हाला मदत करेन. आणि पैशाच्या आशेने कर्मवीर भाऊराव पाटील त्या ठिकाणी जातात, आणि त्या ठिकाणी तो सावकार त्या कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हणतो की आपण जे शिक्षण प्रसाराचं काम करताय अतिशय चांगलं काम करताय, बहुजनांची मुलं शिकावीत यासाठी जी आपली तळमळ आहे ती अतिशय चांगली तळमळ आहे. आणि 1 लाखाचा धनादेश तो सावकार कर्मवीर भाऊराव पाटलांच्याकडे देतो, आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हणतो मात्र माझी एक छोटीशी अट आहे की तुम्ही जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुमच्या महाविद्यालयाला दिले त्या ठिकाणी तुम्ही माझ्या बापाचं नाव द्या. 1-1, 2-2 रुपये, 1 लाख रुपये गोळा करत असणारे कर्मवीर हातामध्ये 1 लाख रुपयेचा धनादेश असतो. तो धनादेश त्या सावकाराच्या तोंडावर फेकून मारतात, आणि त्या सावकाराला सांगतात वेळ पडलीच तर हा कर्मवीर बहुजनांची मुलं शिकावीत यासाठी स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, मात्र शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीच बदलणार नाही. आपल्या जन्मदाता बापापेक्षाही या मोडलेल्या माणसांचं संसार उभा करणारा हा महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बाप आम्हाला आपल्या सगळ्यापेक्षा मोठा वाटावा, एवढं कौतुक माझ्या राजाचं निश्चितपणाने. रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात जर छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा महापुरुष आमच्या राष्ट्रामध्ये जन्माला आला असता तर आम्ही त्यांचा अक्षयाचा ठेवा डोक्यावर घेऊन नाचलो असतो. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात आम्ही अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला नमवू शकलो ते केवळ आणि केवळ महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं. विन्स्टन चर्चिल भारतीयांना संबोधित करताना म्हणतात की भारतीयांना स्वातंत्र्याची प्रेरणा इतरत्र शोधण्याची गरज नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं धगधगता एक प्रेरणेचा स्रोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं त्यांच्यासमोर उभा आहे. महात्मा फुले असं म्हणतात जर छत्रपती शिवाजी महाराज नावाचा माणूस जर या देशामध्ये जन्माला आला नसता तर इथल्या बहुजनांचा उद्धारच झाला नसता, आणि कुलवाडी भूषण म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करतात. प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे वडील असं म्हणतात की एक वेळ आम्हाला चंद्रावर डाग दिसेल, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये कुठंच डाग दिसत नाही. 33 कोटी देवांची सुट्टी करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. रवींद्रनाथ टागोर एकदा जपानला गेले होते. तिथल्या पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की टागोरजी आम्हाला एक सांगा, तुम्ही तुमच्या देशाची ओळख एका वाक्यामध्ये कशी सांगाल? त्यावेळी रवींद्रनाथ टागोर असं म्हटले, तथागत गौतम बुद्धांचे तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ही माझ्या देशाची ओळख आहे. आपल्या देशाची ओळख सांगताना आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव वजा करता येत नाही, हे माझ्या राज्याचं सगळ्यात मोठेपण आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करायला लागलो, मात्र ही योग्यता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना एका क्षणात मिळालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी इस्लामी सत्तेचे सावट या देशावर होते. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मोगलशाही, इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच यांच्या अत्याचारानं हिथली प्रजा होरपळून गेलेली होती. इतके अत्याचार की कधी एकदा यवनांची घोडी उभ्या पिकामध्ये थया नाचत, कधी एकदा मंदिरांचे कळस आणि अंगणातील तुळस उद्ध्वस्त करत गावच्याच वेशीवर गावातील आया बहिणींच्या आबरूची लक्तरे तुडवली जात होती, मात्र कुणाच्याही धमन्यात रक्त उसळत नव्हतं की घ्यावे हातामध्ये तलवार आणि करावा ह्या यवनांचा नायनाट. ह्या यातना हे दुःख फक्त एकाच माऊलीला दिसत होतं, आणि त्या माऊलीचं नाव होतं राजमाता जिजाऊ. खरं तर याच वेळी राजमाता जिजाऊ गर्भार अवस्थेत असतात. आपल्याला माहिती आहे गर्भार अवस्थेत असताना स्त्रियांना डोहाळे लागतात. कसले डोहाळे लागतात? आंबे खाण्याचे, चिंचा खाण्याचे, काही ना तर माती खाण्याचे, कोळशे खाण्याचे सुद्धा डोहाळे लागतात. आणि मग नतद्रष्टे अवलाद जन्माला येते. देशावर प्रेम करणाऱ्याने देशीतून गावात पडलेले ते बघायला मिळते आपल्याला. मात्र राजमाता जिजाऊंना डोहाळे लागलेले होते. कसले डोहाळे लागलेले होते? कमरेला तलवार बांधावी, घोड्यावर स्वार व्हावं, अखंड गडांची पदभ्रमंती काढावी, गडावरून खालची माळवत पाहावी, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा, अशा पद्धतीचे डोहाळे लागले होते. आई शिवाईला नेहमी गाराने घालत असतात की आई शिवाई जर माझ्या पोटी जन्माला घालणार असेल तर असा एक पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल की ज्याच्या मनगटात स्वराज्य स्थापण्याचं सामर्थ्य असायला पाहिजे. उगवत्या सूर्यनारायणाला नेहमी म्हणत असतात की देवा सूर्यनारायणा जर जन्माला येणार असेल तर तूच माझ्या पोटी जन्माला ये, कारण या पृथ्वीवर अन्याय आणि अत्याचाराचा अंधकार इतका माजलाय की आता काजव्याने जन्म घेऊन उपयोग नाही. आणि म्हणून 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमाता जिजाऊंच्या पोटी जन्म झाला.
मला माहिती नाही मॅडम की या जन्माची नोंद त्या काळातल्या इतिहासाने घेतली असेल का नाही, पण आज जर का इतिहास लिहायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज ही 3 अक्षरं लिहिल्याशिवाय जगाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. एवढं कर्तृत्व या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं राजमाता जिजाऊने. आज आपली आई आपल्या मुलाला घडवण्यासाठी काय करते याचा सुद्धा कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे. कारण 7 वाजले की हातामध्ये टीव्हीचा रिमोट घेऊन टीव्हीच्या समोर त्या टीव्हीवरच्या मालिका बघण्यामध्ये व्यस्त असणारी आजची जिजाऊ, तिला याची सुद्धा कल्पना नसते की कधी शहाजीराजे घरामध्ये येतात आणि स्वतःच्या हाताने जेवून निघून जातात. मध्यंतरी एक कुंकू नावाची मालिका लागायची. कुंकू नावाच्या मालिकामध्ये इतकी व्यस्त त्या स्त्रिया असायची की स्वतःचे कुंकू आल्याची सुद्धा त्यांना जाणीव नसायची. या टीव्हीनं सगळ्यांच्यासाठी सगळं काही करून ठेवलेलं आहे. बघा तुम्ही, प्रत्येक जणांची स्वातंत्र्य म्हणजे सैनिकावर मालिका टीव्हीने काढलेली होती. मध्ये देव सुद्धा किती अडचणीत होते तुम्ही बघितलेलं. त्याचबरोबर शिक्षकांच्यावर मालिका काढली, सैनिकांच्यावर मालिका काढली. पहिलवान सुद्धा यांनी सोडला नाही. बरं झालं ते तुला पाहते रे बंद झालं. नाहीतर 60-70 वर्षाची माणसं सुद्धा तोंडाला पावडर लावून चौकात उभी असायची. त्यांनाही वाटायचं अजून आपण मार्केटमध्ये आहे. कसले संस्कार करतोय. एक 5-6 मुलं खेळत असतात, तिकडून एक आई येते आणि आई आपल्या मुलाला बकुडाला धरते आणि त्याला घरामध्ये घेऊन येते, दार बंद करते आणि मॅगी करून देते. राहिलेली मुलं त्याला बोलवायला येतात, चलणार पिंट्या खेळायला. त्याची आई म्हणते पिंट्या खेळायला येणार नाही, तो खायला बसला. आणि मुलाला संस्कार करते, बाळा चांगलं खावं, सोन्याचं खावं, पण मांडीच्या आडून खावं. आता पिंट्या लहानाचा मोठा होतो, लग्न करतो, दोघं जण नवरा बायको मिळून मॅगी करतात, दार लावतात. आई बाहेर आणि बायकोला सांगते चांगलं खावं, सोन्याचं खावं, पण मांडीच्या आडून खावं. कसले संस्कार करतोय आपण. माझा एक उल्हास करते नावाचा कवी मित्र आहे, तो फार चांगलं म्हणतो, फार चांगलं लिहितो की तुमच्यासारखा छत्रपती पुन्हा इथं झाला नाही आणि पुन्हा कुठल्या जिजाऊच्या पोटी शिवबा जन्माला आला नाही. कारण घराघरातल्या जिजाऊ आता करिअर वुमन होत आहेत आणि संस्कार करण्याच्या नावाखाली मुलाला पाळणा घरात नेत आहेत. मग कुत्र आईकडं आणि पोरगं दाईकडे बघायला मिळते. लाज वाटतं राजे या जगात जगावला. आपल्याला एक संबंध जोडायचा की करिअर म्हणून आपण मुलांच्यापासून वेगळं पण होऊन चालणार नाही. आपल्या मुलाला शिवाजी महाराजांच्या सारखं घडवणं किंवा आपल्या पोटी शिवाजी महाराजांच्या सारखा मुलगा जन्माला घालणं याच्यापेक्षा जगातलं मोठं करिअर कुठलं असू शकत नाही असं मला. राजमाता जिजाऊने हे संस्कार शिवाजी महाराजांच्यावर केले. त्यांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टींची सुरुवात पारतंत्र्यात झालेली होती आणि शेवट मात्र स्वातंत्र्यात झालेला होता. त्यांना प्रत्येक वेळी पटवून दिले की तुम्ही आणि आपण आणि समाज आपण पारतंत्र्यात आहोत आणि या पृथ्वीवर कर्तृत्व गाजवण्याचा एकमेव जर मार्ग कुठला असेल तर तो म्हणजे स्वराज्य. आणि स्वराज्याविषयीची आसक्तता त्यांच्या मनामध्ये निर्माण केली. शिवाजी महाराजांनी सुद्धा ओळखलं की या मातीमध्ये राबणाऱ्या हातामध्येच खरी ताकद आहे, या मातीमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याच्या मनगटातच खरी ताकद आहे. आणि मग कामकरी कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळ घेतलं. त्यांना सैनिकगिरीचे धडे दिले, तलवार कशी चालवायची, दांडपट्टा कसा चालवायचा, घोड्यावर स्वार कसं व्हायचं, गनिमिकावा कसा खेळायचं, हे शिक्षण त्या शेतकऱ्यांच्या मुलाला दिलं. आणि अर्धवेळ सैनिकगिरी साधायची आणि अर्धवेळ शेती करायची हा मंत्र त्यांच्या ठाई निर्माण केला. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मावळा नावाची एक नवी जमात छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली. या मावळ्यानं घेऊन रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली की या मातीमध्ये आपलं स्वराज्य उभं करायचं. आणि मग मोहीम आखली. घोड्यांच्या टापानिशी एक गड सर घेतला, तोरणा घेतला, स्वराज्याचं तोरण बांधगड, राजगड घेतला, पुरंदर घेतला, कोंडाणा घेतला. जो पण बरोबर आला त्याला बरोबर घेऊन आणि जो कोण विरोधात केला त्याला उभाच कापून अखेर रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन साकारचं. लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवबा शिव कल्याणकारी राजा झाला. सकळ गुणमंडित, अखंड लक्ष्मी अलंकृत, राजकार धुरंधर, श्रीमंत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज ही किलकारी रायगडाच्या कणाकणांना मराठ्यांच्या मनामनाला काळाच्या क्षणाक्षणाला छेदून गेली आणि खऱ्या अर्थानं कामकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं स्वराज्य या मातीमध्ये उभा राहिलं. हा राजा हे सगळं उभा करता झाला कारण विश्वास दिला शिवाजी महाराज. मला राजा व्हायचा आहे म्हणून नव्हे, मला छत्रपती व्हायचा आहे म्हणून नव्हे, मला गादीवर बसायचं आहे म्हणून नव्हे, तर सकल मराठ्यांचं राज्य आलं पाहिजे. ज्या राज्यामध्ये प्रजा असेल, सुखी असेल, समाधानी असेल, ज्या राज्य हे मूर्तिमंत रामराज्य असेल असं राज्य मला या मातीमध्ये उभा करायचा आहे. हा विश्वास त्या लोकांच्या मनामध्ये निर्माण केला. आणि मग माणसं बोलायला लागली, अरे आदिलशाही या देशामध्ये येतो, आदिलशाही निर्माण करतो, कुतुबशाही या देशामध्ये येतो, कुतुबशाही निर्माण करतो, निजामशाही या देशामध्ये येतो, निजामशाही निर्माण करतो. मात्र हा भोसल्यांचा शिवबा कधीच इथं भोसलेशाही निर्माण करत नाही, तर निर्माण करतो दीनदलितांची, गोरगोरांची, अस्पृश्यांची, हरिजनांची, गिरिजनांची शिवशाही. आणि मग ही शिवशाही लोकांना आपली वाटायला लागली आणि ह्या शिवशाहीसाठी लोक मरायला सुद्धा तयार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी किती गड घेतले, कुणाची बोटं तुडली, कुणाचा पुतळा काढला, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व जर कोणतं असेल तर त्याने या मातीसाठी मरायला तयार होणारी माणसं तयार केली. भूमी म्हणजे जमिनीचा केवळ एक तुकडा नाही, तिथं राष्ट्र अस्तित्वात येऊ शकतं ही भावना जनमानसांच्या मध्ये रुजवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. हे सगळ्यात मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं काम माझ्यासारख्याला वाटायला लागतं.
खरं तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राजेशाही होती. आज आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि लोकशाहीमध्ये राहत असताना सुद्धा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रचंड आदर आहे. आजच्या आधुनिक युगातील आदर्शापैकी छत्रपती शिवाजी महाराज आहेत. काय कारण आहे याचं? तर खऱ्या अर्थानं राजेशाही असताना सुद्धा लोकशाहीची बीज छत्रपती किंवा राजेशाही कशी असावी याचं सुंदर उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं बघायला मिळेल. आता जर आपण फोन लावला कुणाला तरी, आज आपण लोकशाहीत वावरतो, तर आपल्याला पहिल्यांदा फोनवरून आवाज येतो. जर तुम्हाला न्यायाधीश, पोलीस किंवा सीबीआयची जर कोण फोनवर बोलत असेल तर घाबरू नका, ते सायबर क्रिमिनल असू शकतात. हे लोकशाहीचे म्हणजे ज्यांच्याकडून आपण न्यायाची अपेक्षा करायची ह्याच लोक लोकशाही. मध्यंतरी मी एक विनोद वाचला, म्हणाल तर विनोद आहे, म्हणाल तर खरी लोकशाही आहे. मी नेहमी तो विनोद सांगतो की आपल्यापैकी एक शिक्षक मुलांना लोकशाहीची व्याख्या करून आणायला सांगतात. मुलगा घरामध्ये जातो, वडील कामावरून आलेला असतात आणि वडिलांना लोकशाहीची व्याख्याबद्दल विचारायला लागतो. वडील कामावरून आलेला असतात, वडील थोडेसे त्रासलेले असतात, ते म्हणतात तुझी शाळा, तुझी लोकशाही, तुझं तू बघ. पोरगा ऐकायला तयार नाही. बाबाला कळतं पोरगा शेवटी आपलंच आहे. आणि मग म्हटला लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या कर्वे चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. पोरगा ऐकायला तयार नाही. हे आमच्या नागरी शास्त्राच्या पुस्तकात आहे. म्हणजे आमचे सर एक एक असं डोकं चालवतात. आमच्या सरांनी लोकशाहीची व्याख्या स्वतःची नवीन करून आणायला सांगितले. आता बाबांना थोडा त्रास होतो. मग पोरगा हट्टाला पेटले म्हणून बाबा म्हणतात की तुला थोडीशी मदत मी करतो, बाकीची व्याख्या आहे ती तू करायची. ठीक आहे म्हणतं पोर, काहीच नसण्यापेक्षा तेवढं तरी. आणि मग वडील त्याला सांगायला लागतात की हा घर म्हणजे आपला देश समज. हे घर म्हणजे आपला देश. या घरामध्ये काम कोण करतं? मुलगा म्हणतो बाबा तुम्ही काम करता, मी म्हणजे या घरातला नोकरदार वर्ग, म्हणजे पर्यायाने देशातला नोकरदार वर्ग. आता मी काम करतो म्हणून मला पैसे मिळतात, त्या पैशाचं मी काय करतो? वर्ग म्हणते तुम्ही कुठं काय करता? पगार झाला की आईच्या हातामध्ये आणून देता, तुम्ही कुठं काय करता? आई काय करते? आई काय घरामध्ये हवं नको ते बघते. म्हणजे आई काय करते? घर चालवते. घर चालवणार म्हणजे कोण? सरकार. वर्ग विचार करतं आई म्हणजे सरकार, बाबा म्हणजे नोकरदार वर्ग. बाबा परत सांगतो आपल्या घरामध्ये एक मोलकरीण आहे, ती म्हणजे या देशातली किंवा या घरातली कामगार वर्ग. तुझा जो लहानगा भाऊ आहे पिंट्या, तो म्हणजे या देशाची भावी युवा पिढी. आता पोरग विचार करायला लागतं आई म्हणजे सरकार, बाबा म्हणजे नोकरदार, मोलकरीण म्हणजे कामगार आणि पिंट्या म्हणजे भावी युवा पिढी. आणि पोरग विचार करता करता म्हणते बाबा या घरामध्ये किंवा या देशामध्ये मी कोण आहे का नाही म्हणते, माझे काय अस्तित्व आहे का नाही. आणि मग बाबाच्या लक्षात येते की हा राहिलाच, मग तू सामान्य जनता, उरते सुरते ती सामान्य जनता. आणि विचार करत 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 त्या पोरग्याला तेच त्याच्या डोक्यामध्ये ती लोकशाहीची व्याख्या असते आणि झोपतो. मध्यंतरी 12-12:30 दरम्यान कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येतो आणि कोण रडतं याचा कानोसा घेण्यासाठी तो मुलगा बघतो. तर त्याचा लहानगा भाऊ जो असतो, छोटा भाऊ जो असतो, तो रडत असतो आणि इतक्या जोरात रडत असतो तरी सुद्धा त्याच्याच बाजूला त्याच्या आई कानावर हात ठेवून झोपलेली असते. आता मुलगा रडतोय, आई कानावर हात ठेवले, बाबा दिसत नाही, तर बाबांचा आवाज त्या मोलकरणीच्या खोलीतून यायला लागतो. तसंच पोरगं घरामध्ये येतं आणि झोपतं. त्याच्या डोक्यामध्ये ती लोकशाहीची व्याख्या, हे सगळी समीकरणं असतात. दुसऱ्या दिवशी तयार होतं आणि शाळेला जाण्यासाठी निघतं. सोप्यावर बाबा पेपर वाचत बसलेला असतात. बाबांतरी कशाला विचारायचं, पण बाबा न राहून त्या मुलाला विचारतात काय रे पिंट्या लोकशाहीची व्याख्या झाली का? आणि पोरगा आता बापाला लोकशाहीची व्याख्या सांगायला लागतो. जेव्हा भावी युवा पिढी आपल्या न्याय आणि हक्कांसाठी रडत असते, ओरडत असते, तेव्हाच नेमकं सरकार कानावर हात ठेवून झोपलेलं असतं. आणि सरकार कानावर हात ठेवून झोपलेला आहे याचा फायदा घेऊन नोकरदार वर्ग, कामगार वर्गाचं शोषण करत असतो. सामान्य जनता प्राप्त परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहत असते, बघत असते. मात्र प्राप्त परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे त्यांच्या हातातच काय नसते. याच्यापेक्षा कुठल्या लोकशाहीचा आपण अनुभव घेतो? शिवाजी महाराजांनी शिवशाही निर्माण केली, त्याच्यामध्ये लोकशाहीची बीजं रुजवण्याचं काम या लोकशाहीच्या माध्यमातून करतो. आज जर वर्तमानपत्र उघडून बघितले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, महिलांच्यावर अत्याचार आहेत. ही लोकशाही खऱ्या अर्थानं त्यापेक्षा आपल्याला ती शिवाजी महाराजांची राजेशाही आपल्याला चांगली वाटत होती. तर शिवाजी महाराजांनी जे उभं केलं किंवा जे आपल्यापर्यंत दिलेलं आहे तेच पुढे नेण्याचं काम इथल्या राजकारत्यांनी केलं नाही, म्हणून या ठिकाणी हे अत्याचार, बदलापूरसारखी घटना आपल्याला बघायला मिळते. किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते महाराजांच्याकडून आपण घेतलेले हे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजे. खरं तर शिवाजी महाराज हे वृत्तीने समदर्शी होते, पण दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिमांच्या दंगली होतात. याच महाराष्ट्रामध्ये भीमा कोरेगाव सारखी दंगल होते. शिवाजी महाराज हे मुस्लिम समाजाच्या कधीच विरोधात नव्हते. त्यांचा आरमार प्रमुख हा मुसलमान होता. काजी हैदर हा इस्लामी पंडित महाराजांच्या सेवेत होता.
बाबा याकूत हे महाराजांना गुरुस्थानी होते. महाराजांच्या बरोबर गेलेला आग्र्याला मदार मैतर हा सुद्धा मुसलमान होता. महाराजांचे चित्र काढणारा मीर हसन हा मुसलमान होता. महाराजांचे 31 अंगरक्षक होते, पैकी 11 मुसलमान होते. एखाद्या वेळी जर युद्धभूमीत जर एखादी कुराणाची प्रत सापडली तर ते आपल्या मुस्लिम सैनिकांना पूज्यभाव दाखवून देणारा हा राजा होता. हा मुस्लिम समाजाच्या विरोधात कसा असू शकेल? त्यामुळं माणसं जोडण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं पाहिजे. एक भीमा कोरेगाव सारखी जर आपल्या देशामध्ये जर दंगल होत असतील, दलित समाजाच्या महाराज कधीच विरोधात नव्हते. मी हा सुद्धा प्रसंग बऱ्याच वेळा सांगतो की एका मोहिमेवरून महाराज येत असतात आणि महाराजांची नजर एका डोंगरावर जाते आणि त्या डोंगरावर महाराजांच्या आज्ञेनुसार त्या एका गडाचं काम करायला सांगतात. महाराजांच्या जेवढे स्वराज्यात गड होते त्याच्यापैकी 110च्या गड जवळजवळ महाराजांनी स्वतः बनवून घेतलेले होते आणि महाराज म्हणतात की या डोंगरावर आपला एक गड असायला पाहिजे. आणि महाराजांच्या आज्ञेनं त्या गडावर त्या डोंगरावर गडाचं बांधकाम सुरू होतं आणि गडावर त्या गडाचं बांधकाम झाल्यानंतर तिथे एक मंदिर बांधलं जातं आणि त्या मंदिरातल्या पूजेसाठी महाराजांना बोलवण्यात येतं त्या पूजा करण्यासाठी. आणि महाराज त्या गडावर जातात. तिथला ग्रामजोशी असतो, तो महाराजांना सगळी माहिती देत असतो आणि मग तो ग्रामजोशी महाराजांना सांगत असतो आणि महाराजांची ते गड पाहत असताना एका बाजूला नजर जाते. तिथे 40-50 लोक काळसवळ्या रंगाची उभा असतात. महाराज त्या ग्रामजोशीला म्हणतात की ही कोण लोक आहेत? तर तो ग्रामजोशी म्हणतो हे अस्पृश्य लोक आहेत. महाराज म्हणतात मग ही इथं काय आलेत? तर म्हटलं या गडाचं बांधकाम याच लोकांनी महाराज केलेलं. महाराज परत त्याला प्रश्न विचारतात, अरे जर गड याने बांधलेला असेल तर हे मंदिर कुणी बांधलंय? तर तो ग्रामजोशी म्हणतो हे मंदिर सुद्धा याच लोकांनी महाराज बांधलेलं आहे. मंदिरातल्या गाभाऱ्यातली मूर्ती कुणी घडवली? तर ही मूर्ती सुद्धा महाराज हे गड यांनी बांधलाय, हे मंदिर यांनी बांधले, या गाभाऱ्यातली मूर्ती सुद्धा याच लोकांनी घडवले. मग शिवाजी महाराज त्या ग्रामजोशीला शिवाजी महाराज समजावून सांगतात की अरे जर हा गड यांनी बांधलेला असेल, जर या गडावरचं मंदिर या लोकांनी बांधलेलं असेल, या मंदिरातल्या गाभाऱ्यातल्या दगडाला जर हात दिला असतील, पाय दिला असतील, त्याला नाक डोळे दिले असतील, त्याला रूप येण्यासाठी, त्याला देवपण येण्यासाठी स्वतःचा जीव जर त्याच्यामध्ये ओतलेला असेल तर हा माणूस म्हणजे हा दगडाच्या देवाला देवपण देणाऱ्या अस्पृश्य माणूस नाही, तर हा या दगडाचा बाप आहे, दगडाच्या देवाचा बाप आहे. म्हणजे दगडाच्या देवाला देवपण देणाऱ्या अस्पृश्य माणसाला माणूसपण देणारा हा राजा होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आपण माणसं जोडण्यासाठीच वापरलं पाहिजे. जेव्हा शिवाजी महाराजांचं नाव आपण शिवाजी या ठिकाणी जर उलटं वाचतो तर ते जीवाशी होईल. म्हणजे सर्वसामान्य जीवाचं हयातभर रक्षण करण्यासाठी जो स्वतःच्या जीवाशी लढत राहिला, खेळत राहिला, त्याचं नाव शिवाजी. अफजल खान देशावर चालून आला होता, फार मोठं सैन्य घेऊन चालून आला होता. छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले नाही. आता शिवाजी महाराज बाहेर पडले नाही म्हणून खानानं काय केलं? पंढरपूरच्या विठोबाला हात घातला, तुळजापूरच्या भवानी आईला हात घातला, तरी सुद्धा राजा बाहेर पडला नाही. का? राजाला देवादिकांच्या बद्दल काय वाटत नव्हतं, धर्माबद्दल काय वाटत नव्हतं, मराठ्यांच्या अस्मितेच्या भावना करता आल्या नसत्या, सगळं करता आलं, पण राजाला माहिती होतं की संयम बाळगला पाहिजे. APJ अब्दुल कलामांची एक कविता आहे, येणाऱ्या प्रत्येक पुढच्या क्षणांसाठी तयार राहा. जेव्हा आयरन होशील तेव्हा घाव सोस आणि जेव्हा हातोडा होशील तेव्हा घाव घाल. राजकारण करणाऱ्या माणसाला आयरनीची भूमिका कधी घ्यायची आणि हातोड्यानं घाव कधी घालायचा हे कळलं पाहिजे. सरपटण्याच्या वेळा आणि फणा काढण्याच्या वेळा ज्यांना कळतात त्यांनाच राजकारण चांगल्या पद्धतीनं साधता येतं. राजांना चांगलं माहिती होतं की हिता आपली भूमिका ही आयरनीची आहे, हिता आपली भूमिका ही सरपटण्याची आहे. घाव घालायचा बरोबर जावळीच्या खोऱ्यातच घाव घालायचा. इतिहास घडवणाऱ्या माझ्या राजाला महाराष्ट्राचा भूगोल पाठ होता आणि घाव घातला. 3 प्रकारची माणसं आज सुद्धा आपल्याला समाजामध्ये दिसतात, आपल्यापैकी सुद्धा असतील. संकट आलं तर घाबरून पळ काढणारी माणसं. 2, संकट आले आता काय बाबा लढलं पाहिजे, बघूया काय होते, अशी बघूया म्हणणारी दुसऱ्या प्रकारातली माणसं. आणि 3, संकट आलं याचा अर्थ त्या संकटाबरोबर अनेक संधी असणारच, संकट तर निभावून लावायचं आणि त्या संधीचं सोनं करायचं. ही जी तिसऱ्या पद्धतीतली माणसं आहेत त्याच्यापैकी एक राजा आहे. अफजल खान चालून आलाय. अफजल खानाचं तर इथंच या मातीमध्ये नसतानाभूत झाला, पण पुढं काय झालं की या खानाच्या घावानं, खानाच्या डोक्यावर बसणाऱ्या घावानं आदिलशाही तर थरारली, आदिलशाही तर थरकापली, पण याच घावाचे निनाद उठले आणि विजापूरची पूर्ण आदिलशाही थरारून गेली. आणि मग राजाने याच संधीचा फायदा घेतला आणि मग मोहीम आखली. खटाव, कलेडोन, उरणकुळे, नेरले, सुपे असा सगळा परगणा घेत राजे 25 नोव्हेंबरला कोल्हापुरात असतात आणि 26 आणि 27 नोव्हेंबरला या पन्हाळ्याला वेढा देतात आणि 28 नोव्हेंबर 1659ला विजापूरचं नाक असणारा पन्हाळा स्वराज्यामध्ये दाखल करून घेतात.
ही मोहीम राजांची एका बाजूला चालू आहे, दुसऱ्या बाजूला नेताजी तिकडे गदग तिकोटे हुकेरी रुकत असतो आणि दारूजी कोकणातली खलबते लुटत असतो. म्हणजे आपल्याला या घटनातून काय आपल्याला माहिती मिळते की आपल्याला ज्यावेळेला वेळ अनुकूल असते त्यावेळी आपण आराम करायचं नाही, तर त्याच वेळी मोहिमेची सुरुवात करायची आणि यशाचं शिखर गाठून ठेवायचं. या ठिकाणी बऱ्याच वेळेला काही जण सांगतात की दग्या फटक्यानं अफजल खानाला मारलं, काही वेळा म्हणतात की बोलवून अफजल खानाला मारलं. मात्र शूर आणि तितकाच क्रूर असणारा अफजल खान, स्वतःला कुप्रशिकन म्हणून घेणारा अफजल खान, शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांना आयत्या वेळी मदत नाकारून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणारा अफजल खान, श्रीपट्टणच्या कस्तुररंग नावाच्या राजाला वाटाघाटीसाठी बोलवून दग्या फटक्यानं मारणारा अफजल खान, शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांची विजापुरातून धिंड काढणारा अफजल खान आणि बडी बेगमेच्या समोर विडा उचलून शिवाजीराजे भोसले यातला मृत अथवा जिवंत घेऊन येतो सडे घोड्यानिशी अशी प्रतिज्ञा करून आलेला अफजल खान आपल्याला भेटायला येतोय. ते मेवा मिठाई घेऊन येत नाही हे राजांना चांगलं माहीत होतं आणि प्रत्यक्ष डाव्या बगलेत मान आवळून वरून खंबीर घालणाऱ्या अफजल खानाच्या साठी हिथं शांतीचा उद्घोष करून उपयोग नव्हता, तर तिथं वाघ नखच पाहिजे होते आणि राजाने ती वाघ नखच वापरली. 2 रूप आहेत राजाचे. एका बाजूला जेव्हा कृष्णाजी वकिलांना सांगतात की अफजल खान आपल्या भेटीला आला पाहिजे, त्याला काहीही करून सांगा पण तो त्यांच्याने माझी भेट झाली पाहिजे, हवं तर भगवद्गीतेवर हात ठेवायला लागला तरी सुद्धा ठेवा पण अफजल खान आमच्या भेटीला आला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला आग्र्याच्या कैदेमध्ये जेव्हा महाराज सापडतात, मिर्झा राजा जयसिंगांचा मुलगा रामसिंग महाराजांचा जामीन राहिलेला असतो आणि तिथून त्या आग्र्यातून बाहेर पलायनाची मोहीम आखत असतात आणि राजांना कळतं की जर आपण इथून पलायन केलं तर उद्या रामसिंगाच्या दरबारामध्ये कत्तर होईल आणि त्या रामसिंगाला ते सांगतात की तुम्ही आमच्या जामीनकीतून रद्द बादल व्हा आणि मगच राजांचं आग्र्यावरून पलायन आहे. याच्यातून आपल्याला पुन्हा एकदा सिद्ध होतं की सज्जन माणसांना दिलेली वचनं ही पाळायची असतात, दुर्जनांना दिलेली वचनं पाळायची गरज नाही. ही जी श्रीकृष्ण नीती होती त्या श्रीकृष्ण नीतीचा अवलंब आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये करणारा हा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये बघा, मित्राला दगा दिल्याचं एक सुद्धा उदाहरण आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही. अशा पद्धतीचा हा राजा होता आणि त्याच्याकडून आपण प्रत्येक ठिकाणी फक्त बोटं तोडण्याने पोट फाडणे एवढंच आपण न घेता एक चांगला शासक म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे बघितलं पाहिजे. कारण एखादा कुशल योद्धा काय करू शकेल तर आपल्या काही वेळाच्या पराक्रमाने एखाद्या युद्धाचा निकाल बदलू शकेल, मात्र कुशल शासक आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर राष्ट्राचं भाग्य बदलू शकतो. राष्ट्र ही भावना निर्माण करण्याचं काम सामान्य माणसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि म्हणून मरायला सुद्धा माणसं तयार झाली. अशा अनेक उदाहरणं आहेत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आपण बघितलं असेल की अनेक अशी उदाहरणं आहेत की त्या प्रसंगाला सामोरे जाणाऱ्या माणसाला माहिती होतं की इथं आपला मृत्यू आहे. एक वेळ माणूस काय देऊ शकतो, आपली धन दौलत देईल, संपत्ती देईल, पैसा अडका देईल, पण आपला जीव. असे अनेक उदाहरणं आहेत की त्या मोहिमेला सामोरं जाताना आपला मृत्यू आहे हे माहिती असताना सुद्धा मरायला तयार होणारी माणसं तयार केली. हे मला वाटतं सगळ्यात मोठं शिवाजी महाराजांचं काम आहे. पन्हाळगडावर राजा अडकून असतात. अफजल खान वदाशी यांचा संबंध आहे म्हणून हा प्रसंग मी आपल्याला सांगतो. आणि महाराजांच्या जवळ कोण असतो तर महाराजांच्या सारखा दिसणारा हुबेहूब शिवा नाभिक असतो. आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. 5 ते 6 महिन्याचा संपर्क शिवाजी महाराजांचा आणि त्या शिवा काशीचा आलेला आहे. आणि त्या ठिकाणी महाराज त्या पन्हाळगडावरून पलायनाचं नियोजन करत असतात. महाराजांच्या समोर तो शिवा असतो आणि शिवाला महाराज म्हणतात की शिवा, अरे आम्ही विचार करतोय आज या सिद्धीला गुंगारा द्यावा. आमचा भोळा बाबडा शिवा म्हणतो मग काय अडचण आहे राजा, आई भवानीचा आशीर्वाद राजा तुमच्या मागा, जे तुम्ही मनात आणले ते करून दाखवलेलं आहे, आकाश जोडणी घाला बे. राजा म्हणतात अरे याच्यासाठी 2 शिवाजी पाहिजे, एक असली शिवाजी आणि दुसरा नकली शिवाजी. मग शिवा आमचा म्हणतो मग राजा अडचण काय आहे, म्हटला बनवा नकली शिवाजी बनवा. म्हटलं आई भवानीचा आशीर्वाद तुमच्या मागा. राजांना समजत नाही याला कसं समजावून सांगावं. राजे सांगतात अरे आम्ही विचार करतोय ही जर आमची कापडाने डोक्यावरचा मुकुट जर आम्ही तुला जर दिला तर सिद्धी काय, सिद्धीच्या बाला सुद्धा कळणार नाही खरा शिवाजी महाराज कोण आहे, काय होतो शिवाजी. आता इथं जर तुमच्या माझ्यासारखा असता तर म्हटला असता आणि एखादा वेतन आयोग मिळतोय का बघूया, महानगरपालिकेचं इलेक्शन आहे तिथं काय संधी मिळते का बघूया, नाहीतर जिल्हा बँक गोकुळ काय कुठं गेलेलं नाही. पण आमचा भोळा बाबडा शिवा म्हणतो मीच होणार शिवाजी. राजा सोंगातला का असना, नाटकातला का असना, काही वेळापुरता का असना, राजा शिवाजी महाराज व्हायची वेळ आली, माझ्या आयुष्याचं सोनं व्हायची वेळ आली, मीच होणार शिवाजी. 2 पालख्या बनवल्या जातात
एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसतात आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीद बसतो. शिवाजी महाराजांची पालखी ही राजरस्त्यानं जाते आणि शिवा नाभिकाची पालखी ही लपतछपत जाते. लपतछपत जाणारी पालखी सिद्धीच्या सैन्यांच्या हाताला लागते आणि मग सिद्धीच्या समोर आणून उभा केला जातो शिवा नाभिक. आता त्या शिवा काशीदच खरा शिवाजी आहे असा समजून सिद्धी जोर जोरानं हसायला लागतो, त्यांचं स्वागत करतो. या शिवाजी राजे या, तुमच्याविषयी बरंच ऐकून होतो म्हणून, भूताखेतासारखे गायब होता म्हणून तुम्ही, अफजल खानाचा कोतळा काढलात म्हणून तुम्ही, पण एक लक्षात ठेवा, हा कर्नूलच्या सिंहाचा पंजा आहे आणि ह्याच्यातनं कुणी अजून वाचलेला नाही आणि वाचणार. आमचा शिवा फक्त हसत राहतो. आणि तेवढ्यात कोणतरी येतो आणि त्या सिद्धीच्या कानामध्ये असं काहीतरी सांगतो की आतापर्यंत गुलाबाच्या फुलाप्रमाणे फुललेला सिद्धीचा चेहरा अचानक लालबुंद होतो आणि म्हणतो, अरे कोण आहेस तू? आमचा शिवा म्हणतो, शिवाजी. अरे याचा परिणाम तुला माहिती आहेत का? आणि मग शिवा जबान खोलतो, अरे परिणामाची चिंता असती तर इथं आलोच नसतो. ज्या वेळा ही कापडाने डोक्यावरचा मुकुट शिवाजी महाराजांचा घातला त्याच वेळी बायकोच्या कपाळावरचं कुकू पुसणारे आम्ही आमच्या राजाच्या वाटेला जाऊ नकोस, आमच्या राजाच्या वाटेत जाणाऱ्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही सोडत नाही, आम्ही मराठी. आणि मग तलवार काढली जाते आणि शिवा न्हाव्याचं रक्त या स्वराज्याच्या मातीसाठी सांडलं जातं. हा शिवा न्हावे आपल्याला सांगून जातो की जन्मानं जरी शिवाजी नाभिक म्हणून जन्माला आला असतो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून जन्माला येतो. हा शिवा काशीत होता म्हणून स्वराज्य निर्माण झाले. असे अनेक उदाहरण देता येत. तानाजी मालुसरे गेला, रामजी पांगेरा नावाचा एक इतिहासात आपल्याला बऱ्यापैकी जणांना माहिती नसणारं हे एक पात्र आहे. तर ही एक व्यक्तिरेखा आहे. स्वाल्हेर मुल्हेरची आपण लढाई आलो त्याच्यामध्ये रामजी पांगेरा कामी येतो. शिवाजी महाराजांना हे कळतं आणि एका मोहिमेवरून जात असताना शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना आज्ञा देतात की त्या रामजीच्या घरामध्ये सांगा की आम्ही त्यांना भेटायला येणार आहोत. रामजीचं घर म्हणजे 18 विश्व दारिद्र्य, झोपडी असं छोटंसं घर आणि त्या झोपडीमध्ये 80 वर्षाचा रामजीचा वडील असतो. अंगावरच्या सगळ्या सुरकुत्या दिसत असतात, म्हातारपणाची सगळी लक्षणं त्यांच्यावर दिसतात. हात गुडघ्यावर घेतल्याशिवाय उठता न येणारा हा रामजीचा वडील जेव्हा शिवाजी महाराजांचे सैनिक येऊन सांगतात की शिवाजीराजे तुम्हाला भेटायला येतात, त्यावेळेला अंगामध्ये एखादी वीज संचारावी तसा ताडकन उभा राहतो आणि त्या माणसाला समजत नाही की काय करावं. एवढा मोठा राजा मला भेटायला येतोय म्हणजे त्यांचा तो आनंद गगनात मावना असं झालतो आणि काय करावं समजत नाही. तिथलंच एक घोंगडं घेतात, बाहेर ओटीवर टाकतात आणि शिवाजी महाराजांची वाट बघत असतात. तेवढ्यात राजे शिवाजी महाराज येतात. शिवाजी महाराजांना बघता क्षणी हा रामजीचा वडील त्यांचं पाय धरण्यासाठी जातो. राजे त्यांना उचलून घेतात आणि गळा भेट देतात आणि शिवाजी महाराज रामजीच्या वडिलांना सांगतात, रामजी हा तुमचा मुलगा, त्यांना अतिशय चांगला पराक्रम स्वराज्यासाठी गाजवला म्हणून आज आम्ही राजे म्हणून मिरवतोय, आमच्या पायाला तुम्ही हात लावू नका. आणि मग थोडा वेळ झाल्यानंतर महाराज आपल्या सैनिकांना आज्ञा देतात आणि एक पैशाची थैली त्या रामजीच्या वडिलांच्या हातामध्ये देण्यासाठी सांगतात. आणि रामजीचे वडील ते पैसे बघतात आणि ती थैली घ्यायला नकार देतात की पैसे नको मला राजे. नाही, शिवाजी महाराज म्हणतात की तुम्हाला मी आलोय, माझ्याकडून काहीतरी घ्यावंच लागेल. रामजीचे वडील ऐकायला तयार नाही. शेवटी त्यांना कळतं की राजा काहीतरी दिल्याशिवाय थांबणार नाही. त्यावेळी रामजीचे वडील म्हणतात, जर राजा तुला द्यायचंच असेल तर एक मागू का म्हणतात. राजा म्हणतात, निसंकोच होऊन मागा म्हणला. आणि मग रामजी आपल्या रुपाजी नावाच्या मुलगाला बोलवतात आणि तो रुपाजी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या समोर येतो. राजा जर तुला द्यायचंच असेल ना तर ह्या रुपाजीला सुद्धा तुझ्या सैन्यामध्ये घे. राजा जर तुला द्यायचंच असेल ना, जसं माझ्या रामजीच्या हातामध्ये या मराठी स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी तलवार दिलास तशाच पद्धतीने या रुपाजीच्या हातामध्ये सुद्धा तलवार दे. राजा जर तुला द्यायचंच असेल ना, जसा हा माझा रामजी स्वराज्यासाठी मेलाय तसा माझा हा दुसरा पोरगा सुद्धा स्वराज्यासाठी मरण्याची भीक मी तुझ्याकडे मागतो. आणि हा सुद्धा जर मेला तर हा 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा हातामध्ये तलवार घेऊन स्वराज्यासाठी मरायला तयार आहे. केवढी मोठी ताकद या प्रसंगामधून आपल्याला दिसते. पण एखाद्या कर्त्या घरातला पुरुष नुकताच काही दिवसापूर्वी गेला, ज्या घरामध्ये सकाळी काय खाल्लं तर संध्याकाळी काय खायचा हा प्रश्न आहे. 18 विश्व दारिद्र्य आहे, जिथं पैसे नको तर माझा दुसरा मुलगा सुद्धा मरायला स्वराज्यासाठी घे असं म्हणणारी माणसं तयार करणं हे मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. याच शिवा काशीदच्या प्रसंगाचा अफजल खान वधाशी संबंध आहे असं मी मगाशी म्हटलं होतं तुम्हाला. शिवा काशीद म्हणजे इतिहास सुद्धा काही वेळेला आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे किंवा सांगितलं जात नाही. शिवा काशीद जेव्हा आग्र्याच्या या पन्हाळ्याच्या वेढ्यामधून बाहेर पडतो आणि सिद्धीच्या हाताला लागतो त्यावेळी सिद्धीला माहिती नसतं की हा असली शिवाजी आहे का नकली शिवाजी आहे. मात्र कानामध्ये येऊन जो सांगतो तो अफजल खानाचा मुलगा फाजल खान असतो. कारण अफजल खानाचा वध ज्या वेळेला झाला त्यावेळी शिवाजी महाराजांच्यावर त्यांचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी अफजल खानाचा वकील याने घाव केलेला होता
आणि त्यावेळी फाजल खान त्या ठिकाणी उपस्थित होता. तो शिवाजी महाराजांच्या मस्तकावर एकमेव घाव होता आणि त्याची आठवण त्या फाजल खानाला होती. आणि ज्या वेळेला शिवाजी महाराज खरा आहे म्हणून हे जल्लोष करत होते त्यावेळी तो फाजल खान येतो आणि आपल्या मामाला सांगतो की हा असली शिवाजी नाही आहे, तर हा जर असली शिवाजी असता तर याच्या मस्तकावर कृष्णा भास्कर कुलकर्णीनं केलेला तो घाव असायला पाहिजे. आणि मग त्यामुळं हा असली शिवाजी नाही हे कळतं आणि पुढं मग तो घोडखिंडीचा इतिहास घडतो. जर हा कळालं नसतं, जर तो वार झाला नसता तर पुढे बाजीप्रभूचा मृत्यू झाला नसता. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा इतिहास वाचताना आपल्या लक्षात येत नाही. आणखीन एक किस्सा या छत्रपतींच्या चरित्राच्या निमित्तानं सांगण्याचा मोह मला या ठिकाणी होतो की आपण प्रेरणा कसली घेतली पाहिजे. या छत्रपतींच्या चरित्रातून आपण काय शिकायचं आहे. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल, कोण राजकारणामध्ये असेल, कोण समाजकारणामध्ये असेल, कोण शेती व्यवसायामध्ये असेल, कोण दुकान व्यवसायामध्ये असेल, कोण क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, आपल्याला एक एक यश मिळत जातं. तसं आपण पुढे जात राहतो. मात्र एक वेळ अशी येते की आपलं सारं यश आपण मिळवत असताना यशाच्या शिखरावर जाऊन पोचतो, त्याच वेळी नीती दगा देते आणि आपलं सारं यश एखादा पत्त्याचा बंगला कोसळावा तसं कोसळतं आणि धुळीस मिळतं. यावेळी आपल्यासमोर एकच पर्याय आहे, तो म्हणजे केवळ आणि केवळ आत्महत्या. यावेळी तुम्हाला घरच्यांच्या आधारांची गरज असते, मात्र घरचे सुद्धा आधार देऊ शकत नाहीत, कारण मुलाच्या अपयशानं ते कोलमडून गेले असतात. त्यावेळी तुम्हाला आधार देईल ते फक्त एकच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील पुरंदरचा तह हे प्रकार. अनेक रक्तांच्या मावळ्यानं आता कुठं हे स्वराज्य उभं राहते असं वाटत होतं आणि मिर्झा आला आणि मिर्झाच्या झोळीमध्ये तहाने काय टाकावे लागले. 23 गड आणि 4 लक्ष होणांचा मुलीक. 23 गड म्हणजे साधे सुधे नव्हते. पुरंदर, हृदयमाळ, कोंडाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, मानगड, मरदगड, स्वरूपगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रोमदा, मंदारदुर्ग, नरदुर्ग, खंडागड, इसागड, लोहगड, भक्तगड, मोरदगड, अंकोला, माहुली या 23 गडांची नावं घेताना मला दम लागला. मात्र राजाने हे एका दमात घेतलेले होते. ते 23 गड जेव्हा मिर्झाच्या झोळीमध्ये टाकावे लागले, तिथून पुढचा अपमानाचा प्रसंग तो आग्र्याचा झालेला आणि आग्र्याच्या कैदेमध्ये महाराज सापडले. आता स्वराज्य तर गेलं, आता आग्र्यात जीव जाण्याची वेळ आली. अशा परिस्थितीतनं राजा बुद्धिमत्तेतून बाहेर पडतात. नंतर औरंगजेबाला सांगतात, हुजूर माझी काही चूक नाही. फुलाद खानचे पहारे होते. राजा फुलाद खानला विचारतो की शिवाजी राजा कसा बाहेर पडला. तर फुलाद खान सांगतो की हुजूर माझी काही चुकी नाही, जमिनीत केला आकाशात केला हे न कळे, काय हुन्नर झाला माहिती नाही, पण देखता देखता राजा नाहीसा झाला. छत्रपती शिवाजी महाराज विजयनगर सारखे साम्राज्य छोट्याशा धक्क्यानं धुळीत मिळाले हा इतिहास असताना छोट्याशा या मिर्झा राजांच्या तहातनं धुळीस मिळालेल्या साम्राज्याला सुवर्णकलश महाराजांनी दिला. ही किती मोठी प्रेरणा आपल्यासाठी. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार त्यांचे जर आपण आत्मसात आणलं तर जगावेगळ्या कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून आपल्याला मिळेल. अनेक राजे झाले आणि ते राज्यासह लयाला गेले. त्यांचा इतिहास हा त्यांच्या मृत्यूनंतर संपला. एकमेव हा असा राजा आहे की ज्या राज्याच्या इतिहासाची सुरुवात किंवा ज्या राज्याच्या इतिहासाची सुरुवात ही त्यांच्या मृत्यूनंतर झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 आपल्याला माहिती. आणि 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सुरू होता असं मी म्हणेन. कारण की अनेक राज्यांचा इतिहास हा त्यांच्या मृत्यूनंतर संपला, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या मृत्यूनंतर चालू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे खाजगी सचिव काजी हैदर हे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला जाऊन मिळतात. औरंगजेबाची परिस्थिती अशी आहे, 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ, प्रचंड तोफखाना तो दक्कनेत घेऊन उतरलेला. त्याची फक्त एकच इच्छा आहे की मराठीशाही चिरडून टाकू. त्यासाठी तो प्रयत्न करत आहे आणि विजापूरच्या आदिलशाही नष्ट करतो, निजामशाही नष्ट करतो, पुन्हा मराठीशाहीवर चालून येतो, तरी सुद्धा त्याला मराठीशाहीवर विजय मिळवता येत नाही. आणि शेवटी वैतागून औरंगजेब काजी हैदरांना प्रश्न विचारतो, काजी मला एक सांगा, वाटलं होतं की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मला मराठीशाहीवर विजय मिळवता येईल, शक्य झालं. नंतर वाटलं संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मला मराठीशाहीवर विजय मिळवता येईल, तेही शक्य झालं नाही. अरे राजा नाही, राजपद नाही, सैन्य नाही, घोडा नाही, तरी सुद्धा हे मराठे लढतातच कसे. एखादा कुठला तरी सैनिक येतो आणि माझ्या छावणीवरचा सोन्याचा कळस कापून नेतो. ऐन पावसाच्या तोंडावर एखादा गड मला मिळतो आणि मिळतो तोच दुसऱ्या क्षणी पावसाळा झाला की ते मराठी पुन्हा येऊन तो गड आपल्या ताब्यात घेतात. का माझ्या हयातीत तरी मी मराठीशाहीवर विजय मिळवणार आहे का नाही. आणि मग त्या ठिकाणी काजी हैदर छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला समजावून सांगतात, हुजूर गुस्ताखी माफ हो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना हितली जनता परमेश्वरी अवतार मानते. जनतेचं राजावर आणि राजाचं जनतेवर पुत्रवत प्रेम आहे. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार इथल्या घराघरात आहेत
तोपर्यंत इथल्या मराठेशाहीवर विजय मिळवणं अवघड नाही तर कठीण आहे. आणि काजी हैदरनं दिलेले हे उत्तर तंतोतंत खरं ठरलं. 89 वर्ष जगलेला, ज्यानं मनाची उर्मी बाळगली होती की मराठेशाही चिरडून टाकीन, त्या औरंगजेबाची कबर 20 फेब्रुवारी 1707 याच मातीत खणावी लागते. मात्र त्याला मराठेशाहीवर विजय मिळवता येत नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हे मराठ्यांचं साम्राज्य ज्याला लढलं, ज्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम आपण म्हणतो, ते कोण लढलं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा लढली. तीच प्रेरणा इथून पुढच्या लाखो पिढ्यांसाठी जीवनाला धार देईल, आधार देईल, तत्वज्ञान देईल आणि देत राहील. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देत राहील इथून पुढच्या लाखो पिढ्यांच्यासाठी. शेवटी जाता जाता रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेतला एक प्रसंग या निमित्तानं मी तुम्हाला सांगेन की रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेतला एक सूर्यास्ताला जाताना म्हणतो की माझ्यानंतर माझी जागा कोण घेणार. सारे तारे स्तब्ध होतात, मात्र एक मिणमिणती चिमणी ती पंथी पुढे येते आणि ती पंथी त्या सूर्याला म्हणते की हे त्या कवितेत म्हणते की हे सूर्या, मला तुझ्यासारखं तळपता नाही येणार, पण एक काम मी करेन की तुझ्या प्रकाशाशी नातं मी जोडेन आणि माणसाच्या पावलापुरता प्रकाश देण्याचं काम करेन. जेव्हा माणसाच्या पावलापुरता प्रकाश मिळतो ना, तेव्हा माणसासाठी एक प्रगतीची पाऊल वाट तयार होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र चिंतनातून आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये ही प्रगतीची पाऊल वाट तयार व्हावी एवढाच माफक आशावाद बाळगतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलण्याची संधी या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक यांनी मला दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.